चलो माना कि अपनी अहमियत है शौक दौलत की। चलो माना कि अपनी अहमियत है शौक दौलत की, जमाने में मगर हर काम ही पैसा नहीं करता। शायर परविंदर शोक म्हणतायत की खरंय पैशाची आणि संपत्तीची महती मोठी आहे, पण जगामध्ये सगळीच कामं काही पैशानी होत नाहीत। किती आदर्शवत असा विचार आहे नाही? पण त्याच वेळी अमेरिकेतील प्रसिद्ध अभिनेता विल रॉजर्स याचे एक वाक्य आज आठवतंय, पॉलिटिक्स हॅज बिकम सो एक्सपेन्सिव्ह दॅट इट टेक्स अ लॉट ऑफ मनी इवन टू बी डिफीटेड। म्हणजेच राजकारण आता इतकं महाग झालंय की निवडणुकीमध्ये हरण्यासाठी तुम्हाला बराच पैसा खर्च करावा लागतो। आपल्या देशातल्या आजच्या राजकारणाला हे दुसरं वाक्य जास्त फिट बसतंय। राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी अवाढव्य केल्याची माहिती आपल्याला निवडणुकांच्या अनुषंगाने नेहमी मिळतच असते, पण त्याचबरोबर पैसे वाटपाची चर्चा सुद्धा जवळजवळ दर निवडणुकीत होते। गावांमध्ये किंवा गरीब वस्त्यांमध्ये पैसे वाटले जातात, तर उच्चभ्रू वसाहतींमध्ये बिल्डिंग रंगवून देणं किंवा बाग बसवणं अशी कामं करून दिली जातात। मतदारांना आमिष दाखवत मतं विकत घेण्याची ही पद्धत मोडून काढणं हे भारतीय लोकशाहीसाठी एक मोठं आव्हानच आहे। आज याची नव्यानं आठवण आली, त्याचं कारण मालवणमध्ये निलेश राणेंनी केलेलं स्टिंग ऑपरेशन। निवडणूक आणि पैसा हे पक्क समीकरण झालंय, इतकं की त्याला आपल्याकडे एक गोंडस नावही देण्यात आलंय, लक्ष्मी दर्शन। लक्ष्मी दर्शन म्हणतात म्हणे त्याला। देवाचं नाव घेऊन उघड उघड पैसे वाटप केलं जातं आणि त्याच्या जोरावर निवडणुका लढल्या जातात। एक मतदार म्हणून तुम्हाला हे सगळं बरोबर वाटतंय का? हे पटतंय का? यावर तुमचं मत मला जाणून घ्यायचंय आणि म्हणूनच आज याच अनुषंगाने आम्ही प्रश्न विचारलाय। तो प्रश्न आपण पोल सेंटरला जाऊन पाहूया। झिरोवरचा आजचा प्रश्न आहे, नगर परिषद निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकता येतात का, किंबहुना निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकता येतात का, असाच तो प्रश्न आहे। होय किंवा नाही असे दोन पर्याय आहेत। अजूनही तुमचं मत तुम्ही नोंदवू शकता। निलेश राणेंनी काल केलेल्या स्टिंग ऑपरेशन नंतर आज दिवसभर काय काय घडलं ते आपण बघणार आहोत, त्यावर चर्चाही करणार आहोत। पण त्याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आज एक नवा बॉम्ब टाकलाय, ते पाहूया। चव्हाण आज जळगावच्या दौऱ्यावरती होते, तिथे निलेश राणेंच्या आरोपांबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, त्यावरती उत्तर देणं त्यांनी टाळलं। पण हे करताना त्यांनी एक वेगळाच बाईट दिलाय। 2 डिसेंबर पर्यंत मला युती टिकवायची आहे असं सांगत त्यांनी नव्या चर्चेला तोंड फोडलंय। ऐकूयात चव्हाण नेमकं काय म्हणाले। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं आहे का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं आहे का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। म्हणजे आता रवींद्र चव्हाणांना नेमकं काय म्हणायचंय? 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे म्हणजे त्यानंतर राज्यात काही मोठा राजकीय भूकंप होणार आहे का? कारण 2 तारखेला आहे नगरपालिकांचं मतदान आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला मतमोजणी आहे। या दरम्यान राज्यामध्ये काही मोठी राजकीय घडामोड घडणार आहे आणि त्याचे संकेत चव्हाणांनी दिलेत असं याला म्हणायचं का, की एकनाथ शिंदे काही वेगळा निर्णय घ्यायच्या विचारात आहेत? चव्हाणांच्या या एका वाक्यानं अनेक शंकांना जन्म दिलाय। यावर शिवसेना खासदार आणि एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना चव्हाणांच्या विधानाचा अर्थ विचारला, त्यावर ते काय म्हणाले तुम्ही स्वतःच ऐका। 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना। हा मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना। हा मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? त्यामुळे हवेतला तणाव आता चांगलाच जाणवायला लागलाय आणि महायुतीतला हा तणाव वाढायला सुरुवात झाली ती कल्याण डोंबिवलीमध्ये आणि त्याचा पुढचा अध्याय लिहिला जातोय तो कोकणात। शिवसेना आमदार निलेश राणेंनी आपला मित्रपक्ष भाजपवर आणि त्यातही त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर आणि अप्रत्यक्षपणे आपल्या सख्या भावावर गंभीर आरोप केले। झालं असं की काल रात्री निलेश राणेंनी भाजपचे मालवणमधील कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी धाड टाकली। म्हणजे पोलीस निवडणूक अधिकाऱ्यांना घेऊनच ते तिथे गेले आणि सोशल मीडियावरती त्याचं लाईव्ह टेलिकास्टही केलं। केनवडेकर यांच्या बेडरूम पर्यंत ते पोहोचले आणि तिथे नोटांची भरलेली पिशवीच त्यांनी दाखवली। मालवणमध्ये अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या घरांमध्ये असेच पैसे ठेवले असल्याचं निलेश राणेंचं म्हणणं आहे। नगर परिषद निवडणुकीमध्ये वाटण्यासाठीही पैसे आणलेत असा त्यांचा आरोपही आहे। आता खरं तर या केनवडेकरांनी आधी निलेश राणेंसाठी निवडणुकीत काम केलंय, मात्र आता दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत आणि त्यांच्यातले आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचलेत।
केनवडेकर भाजपचे मंत्री नितेश राणेंचे कार्यकर्ते असल्यामुळे आपल्या भावालाही निलेश राणेंनी अप्रत्यक्षपणे लक्ष केल्याचं बोललं जातंय। ते इथेच थांबले नाहीत। या सगळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचाही हात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आणि हा वाद नव्या पातळीवरती नेला। त्यांचा हा आरोप चव्हाणांनी अर्थातच फेटाळून लावलाय। बघूयात काल रात्री निलेश राणे आणि चव्हाणांमध्ये रंगलेला हा वाद। यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना। त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही। आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल। काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। मी हेच म्हणत होतो, हे अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। 3 दिवसा अगोदर तिथला असणाऱ्या उमेदवार जे आहेत, आता कालच मी तिथे सभेमध्ये गेलो होतो, त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना काय सांगितलं हे लक्षात येत आहे की त्या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे, हे खोटं आहे, ते खोटं आहे। हा ड्रामा काल रात्रीच झाला आणि त्यानंतर सकाळी निलेश राणेंनी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाणांवरती हल्ला चढवला। फक्त केनवडेकरांकडेच नव्हे तर मालवणामध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांकडे अशाच थैल्या पोचल्याचा दावा त्यांनी केलाय। रवींद्र चव्हाण येऊन गेले आणि तालुक्याचं वातावरण बिघडलं असं म्हणत त्यांनी पुन्हा भाजप प्रदेशाध्यक्षांना टार्गेटही केलं। सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जिल्ह्यात आले, मला वाटतं 24 किंवा 25 तारखेला आले, मला डाऊट आलाच होता की हे कशासाठी आले। ते काय भाषण वगैरे द्यायला आले नव्हते। हे सगळं वातावरण बिघडावं त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यांनी ती व्यवस्था केली। असं दिसलं की ह्या ॲड्रेसवर हा सगळा विषय डायव्हर्ट होतो किंवा जमा होतो आणि फक्त ती एकच बॅग नाही आहे साहेब। रोजची जेव्हापासून हे येऊन गेले 50 लाख 1 कोटी असे रोजचे म्हणजे आणायचे, माणसं येणार, त्यांची रक्कम घेऊन जाणार, मग रिफिल होणार। तर ही एकच बॅग नाहीये असं निलेश राणे म्हणाले, पण भाजप नेत्यांनी निलेश राणेंचे आरोप लगोलग फेटाळून लावले। काही गैरप्रकार झाला असेल तर पोलीस आणि निवडणूक आयोग त्याची दखल घेतील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तर भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही निलेश राणेंना उत्तर दिलं। शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटताना कोणी पकडलं तर त्या ठिकाणी मग निवडणूक आयोग वगैरे लक्ष येतं। पण यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जे असेल ते नियमाने तो तपास झाला पाहिजे। इलेक्शन कमिशनसुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच, पोलीसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील आणि चुकीचे असतील तर पोलीस कारवाई करतील, इलेक्शन कमिशन कारवाई करेल। खरं तर विजय केनवडेकर यांच्या घरी थेट आमदारांनी जाणं किंवा कोणत्याच कार्यकर्त्याच्या घरी हे मला वाटतं योग्य नाही। यासाठी अनेक यंत्रणा आहेत, काही शंका असल्यास तर ते यंत्रणाच्या माध्यमातून ते केलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या आणि पर्यायाने कार्यकर्त्यांच्या बदनामीचा जो काही खेळ चाललेला आहे तो मला वाटतं बरोबर नाही। आता एकीकडे हे आरोप प्रत्यारोप होत असताना निलेश राणे दुपारी 1च्या सुमारास मालवण नगर परिषदेच्या कार्यालयात पोहोचले। तिथे निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी कालच्या प्रकाराबद्दल जाब विचारला। केनवडेकर यांच्या घरात सापडलेल्या रोख रकमेप्रकरणी गुन्हा दाखल झाला का असा सवाल त्यांनी केला। तसंच याबाबत FIR दाखल करण्याचा आग्रही धरला। तर निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे याचा सविस्तर अहवाल पाठवल्याचं सांगितलं। तसंच आयोगाच्या आदेशानुसार योग्य कारवाई होईल असं आश्वासनही निलेश राणेंना दिलंय। तसंच मालवणमध्ये भरारी पथकाच्या 5 टीम्स फिरणार असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी राणेंना दिली आहे। नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना खडसवल्यानंतर निलेश राणेंनी मालवण पोलीस स्टेशन गाठलं। तिथे केनवडेकर कॅश प्रकरणी FIR दाखल केलाय का अशी विचारणा त्यांनी पोलीस निरीक्षक जगताप यांना केली। मागणी मी केली की FIR कालच्या विषयामध्ये झाला पाहिजे, तो अजूनपर्यंत झालेला नाही। माल तुम्ही पकडलात, तो जप्त केलात, तो तुम्ही जमा कराल, ठीक आहे, पण त्या पलीकडे आपण मान्य करता की हा क्राईम झालेला आहे। हा जर क्राईम असेल तर आपण
त्याचा FIR केला पाहिजे. FIR अजूनपर्यंत सुमोटो का झाला नाही ते विचारण्यासाठी मी या 2 कार्यालयात आलो होतो. पहिलं मी निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलो आणि आता मी सन्माननीय जगताप साहेबांना भेटलो. निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यात निलेश राणे व्यस्त असताना त्यांचे भाऊ नितेश राणे केनवडेकरांच्या घरी पोहोचले. काल रात्रीच्या घटनांची माहिती त्यांनी केनवडेकर कुटुंबियांकडून घेतली आणि पुढे काय पाऊल उचलायचं यावर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नितेश राणेंनी आपल्या भावानं केलेले आरोप फेटाळून लावले. भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही, काही गरज नाही. आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे, आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत. म्हणून आम्हाला अशा पद्धतीने निवडणुका लढवण्याची गरजच नाही. आम्ही विकासावर, आमच्या सरकारच्या योजनांवर, ह्याच गोष्टीवर आम्ही निवडणुका लढवतोय. जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं. हमाम में सब नंगे होते. म्हणून निवडणूक आयोग, पोलीस खातं सखोल चौकशी, निपक्ष चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने करणार. तर अशी नितेश राणेंची आणि विजय केनवडेकरांची भेट झाली आणि या भेटीनंतर विजय केनवडेकरांनीही पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्या आई, पत्नी, वहिनी असे सगळे कुटुंबीय त्यांच्या सोबत होते. काल आपल्याकडे सापडलेल्या रोख रकमेचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा त्यांनी केलाय. आपण घरी नसताना निलेश राणेंनी आपल्या बेडरूम पर्यंत जाणं आक्षेपार्ह असल्याचंही ते म्हणाले. घरामध्ये मी नव्हतो. माझी बायको माझ्या विजय फुटवेअर ह्या आस्थापनेमध्ये, माझ्या स्वतःच्या मालकीच्या आस्थापनेमध्ये होती. माझ्या घरामध्ये माझी वहिनी होती आणि माझी वयोवृद्ध आई होती आणि त्याचबरोबर माझा पुतण्या होता. या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले, माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले, बेल वाजवली आणि विचारलं विजय केनवडेकर आहेत का? वहिनींनी सांगितलं नाही आहेत. नाही आहेत म्हटल्यावर ते आतमध्ये आले. इकडे तिकडे बघून माझ्या ह्याच्यामध्ये, माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले. तर कालपासून अशा पद्धतीचं हे एक राजकीय आणि त्याचबरोबर पर्यायाने कौटुंबिक नाट्य रंगलेलं आहे मालवणामध्ये. आणि राणेबंधूंमधल्या या आरोपांवरतीच आम्ही जो प्रश्न विचारलाय त्यावर प्रतिक्रिया सुद्धा बऱ्याच आल्या. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आता आपण मीडिया सेंटरला पाहूया. पहिली प्रतिक्रिया एक्सवरनं आहे प्रणव देवरुखकर यांची. 2, 5, 10 हजार वाटूनच निवडणूक जिंकता येते. तत्वनिष्ठा, विचारधारा, रोजगार, ब्लू प्रिंट यावर सध्या जिंकता येत नाही. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया आशिष यांची आहे. आताच्या घडीला देशातील कुठल्याही निवडणुका बिना पैशाच्या जिंकल्याच जाऊ शकत नाहीत. पुढची प्रतिक्रिया बघतो युट्यूबवरनं सतीश जाधव यांची. नक्कीच पैसा टाकावा लागतो, पण काही मतदार पैसा वाटतो त्याला कधीच मत देत नाही. पुढची प्रतिक्रिया आपण युट्यूबवरनं बघतोय विनोद पोळ यांची आहे. पैसा तर आहेच, पण निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या आश्वासनांच्या जीवावर निवडून येतात. उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्ज वसुलीला स्थगिती वगैरे वगैरे. फेसबुकवरनं गजानन राठोड यांची पुढची प्रतिक्रिया आहे. आता सर्व काही पैशाच्या जोरावर करता येतं हे सिद्ध झालंय. निवडणुका जिंकता येतात, सरकार पाडता येतात, आमदार फोडता येतात, पक्ष फोडता येतात असं ते म्हणतायत. फेसबुकवरनं गोकुळ सपकाळ यांची प्रतिक्रिया बघतोय. मतदारांना नेत्यांनी सवय लावल्यामुळे मतदारही पैशाला प्राधान्य देताना दिसतोय. त्यामुळे पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकणं शक्य होतंय. आणखीन एक प्रतिक्रिया पाहणार आहोत इंस्टाग्रामवरनं. अविनाश काटे यांची आहे. पैसा धर्म भाषणामध्ये अधोगती न झेपणारी आमिष हाच राजकीय फंडा आहे. इंस्टाग्रामवरनं महेंद्र यांची प्रतिक्रिया आहे. मतदार एवढे पण भोळे नसतात. पैसे घेतले तरी मत कोणाला दिलं याचा पुरावा नसतो. जो विकास करतो, जनतेची कामं करतो, जनता त्यालाच निवडून देते.
तर आता याच अनुषंगाने आजच्या याच विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वैभव नाईक, त्याचबरोबर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन, शिवाय शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी आणि सोबतीला आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप आचार्य. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि सगळ्यात पहिला प्रश्न मला नवनाथ बन यांना विचारायचा आहे की नवनाथजी 2 डिसेंबरला नक्की काय घडणार आहे? कारण तुमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतायत की 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची, म्हणजे 2 डिसेंबर पर्यंतच युती टिकवायची? नाही, अजिबात असं नाहीये. 2 डिसेंबर पर्यंतच युती टिकवायचे असं त्यांच्या विधानाचा अर्थ नाहीये. पत्रकारांनी विचारलं की कोकणामध्ये जे झालं त्याच्यावर तुम्ही उत्तर देणार आहेत का? कारण ज्या पद्धतीनं गेल्या 2 दिवसापासून भारतीय जनता पार्टीवर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, त्याला प्रत्युत्तर दिलं तर युतीमध्ये वाद होईल आणि आता आम्ही महायुती म्हणून एकत्र लढतोय. अशा परिस्थितीत वाद नको, जे काही करायचं ते आपण 2 डिसेंबर नंतर करू, अशा पद्धतीचं त्यांचं विधान होतं. त्यामुळं 2 डिसेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होणार, शिवसेना आणि भाजप वेगळं होणार असं काहीही होणार नाही. आम्ही सामंजस्याची भूमिका घेतोय. आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने सातत्यानं संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय सामंजस्याची भूमिका घेतली. आताही याही प्रकरणामध्ये सामंजस्याची भूमिका म्हणून रवींद्रजी चव्हाण यांनी ती प्रतिक्रिया दिली. आम्हालाही थेट जशास तसं उत्तर देता येतं, पण भारतीय जनता पार्टी युतीचा धर्म पाळतं, मैत्रीचा धर्म पाळतं, त्यामुळं आम्ही थेट प्रत्युत्तर देत नाहीत. हेच रवींद्रजी चव्हाण यांच्या विधानाचा अर्थ आहे. आपण बघताय की कालपासून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत आणि अशा पद्धतीचे खोटे आरोप केले जात आहेत. खरं तर निलेश राणे यांना अधिकारच नाही की एखाद्या घरामध्ये जाऊन प्रवेश करायचा, त्याची बॅग तपासायची, घर तपासायचं, अशा पद्धतीचं अधिकार नसताना आणि त्यांचे व्यवसायाचे पैसे होते ते स्वतः त्यांनी जाहीर केलंय की त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि एखाद्या व्यक्तीनं त्याच्या घरात पैसे ठेवणं हा काय महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये गुन्हा नाहीये. आपल्या व्यवसायासाठी लागणारे पैसे आपण घरात ठेवतो. उद्या कुणाच्याही घरामध्ये घुसायचं आणि पैशाच्या बॅगा तपासायच्या, तिजोरी तपासायची, असं जर का सुरू केलं तर महाराष्ट्रामध्ये काय होईल? आमचे ते संस्कार नाही. भारतीय जनता पार्टी लोकशाही प्रणालीवर विश्वास ठेवणारी पार्टी आहे, जनतेवर विश्वास ठेवणारी पार्टी आहे. पैसे देऊन निवडणुका जिंकता येत नाही, तर लोकांचे आशीर्वाद मिळवून, लोकांचा विकास कामं करून लोकांचा विकास कामं करून मतं मिळवतात. हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. नवनाथजी, एकच मला फक्त तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही म्हणालात की आम्ही संयम बाळगतोय, म्हणजे कुठेतरी तो संयम दाखवण्यासाठी 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे असं म्हणत कुठेतरी फक्त एक इशारा देण्याचा प्रयत्न होता का की आम्ही संयम बाळगतोय पण आम्ही नाहीतर प्रत्युत्तर देऊ, असा त्याचा अर्थ आहे? आता निवडणुका चालू आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी युती झालेली आहे आणि आम्ही युती म्हणून लढतोय. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एखादा आरोप करणं, भारतीय जनता पार्टीने त्या शब्दात पलटवार करणं, याच्यामुळे युतीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळं भारतीय जनता पार्टी अतिशय सामंजस्याची भूमिका घेते की आम्हालाही त्याच भाषेत उत्तर देता येऊ शकलं असतं, परंतु कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. या निवडणुकीचा राज्यावर कुठेही परिणाम होणार नाही. कार्यकर्त्यांसाठी सगळेजण लढतायत आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत परिणाम होऊ नये म्हणून आम्हाला युती म्हणून एकत्र लढायचंय, आम्हाला मैत्री पाळायची आहे. कुठेही मालवणचा नगराध्यक्ष कोणाचा होणार, शिवसेनेचा का भाजपचा? भारतीय जनता, आपण बघा 3 तारखेला जेव्हा निकाल येईल, मालवणचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच होईल. उलट भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न होता, आम्ही एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत होतो, परंतु त्यांनी शेवटपर्यंत आमच्या सोबत आले नाही. उलट उबाटा गटासोबत त्यांनी युती केली. वेगवेगळे पक्ष, भारतीय जनता पार्टी विरुद्ध इतर सगळे असे त्याचा सामना होतोय, तरी देखील मालवणच्या जनतेला. नवनाथजी, तुम्ही असं म्हणताय खरं, पण निलेश राणे तर शेवटच्या क्षणापर्यंत मी प्रयत्न केला असं म्हणतायत युतीसाठी. नाही, पूर्वीजी भारतीय जनता पार्टीने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला, परंतु त्यांना शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टी सोबत युतीच करायची नव्हती. त्यांचा शिवसेना भारतीय जनता पार्टी सोबत युती करायची नव्हती मालवणमध्ये असं म्हणताय तुम्ही? निश्चितपणे, त्याच्यामुळे तर युती तुटली. भारतीय जनता पार्टीची पूर्ण तयारी होती की आमची मालवणमध्ये युती व्हावी, परंतु शिवसेनेला ती तयारी नव्हती आणि शिवसेनेनं उबाटा गटाबरोबर देखील तिथं हात मिळवणी केली आहे, हे आपण बघायला पाहिजे. बर शायनाजी, मोठा आरोप आहे की शिवसेनेला युती करायची नव्हती मालवणमध्ये भाजप सोबत आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे आम्ही संयम पाळतोय असं म्हणतायत, काय म्हणाल तुम्ही? बघा, हे स्थानिक स्वराज म्हणजे कार्यकर्त्याचे इलेक्शन, कार्यकर्त्याचं कामच्या आधारवरती लोक वोट करणार आणि मला वाटते की मालवणमध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे पण समजा की पैशाचा वापर केलं किंवा काय
कॅश फॉर वोट्स आहे ते गंभीर आरोप आहे. ते तहकीकात तुम्ही आणि मी नाही करणार, इलेक्शन कमिशन करणार, पोलीस करणार. लोकांना माहिती आहे की कोण प्रगतीचे काम करतात आणि कोण नाही, आणि कोण आहे समोर फक्त जनतासाठी. आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य चर्चा असो तिथे नक्कीच हे कार्यकर्ता त्यांच्या कामच्या आधारवरती समोर आले. त्यांनी हे नाही ठरवलं की आम्हाला इतकी पैसे द्यायचे आणि नंतर जिंकून यायचं. बरोबर आहे शैनाजी, पण जे निलेश राणेंनी आरोप केले त्याच्यात ते तुम्हाला पण तथ्य गंभीर वाटतंय का? आहे. आणि मला वाटते की प्रजातंत्र लोकतंत्र मध्ये समजा की असं नाही तर ते पण यायचं पब्लिक डोमेन मध्ये. आमची युती आहे, राहणार. आमचे नेता एकनाथजी शिंदे नेहमीच हे सांगितलं की आम्हाला पाहिजे अमन शांती, आम्हाला पाहिजे कोएलिशन, आम्हाला पाहिजे प्रगती. कधी कधी नाही असणार तरी पण आपण एकत्र लढू की नाही लढू बरोबर. हे निर्णय नेतृत्व नेतागणच घेणार आहे. बरोबर आहे, पण शैनाजी तुम्हाला आरोप मात्र पटतायत असं म्हणताय ना तुम्ही? करायची गरज आहे. आणि 2 तारीखला नक्कीच आपण बघू, 3 तारीखला परत तुमच्या चॅनल वरती या चर्चा करायला, आणि तेव्हा आपण बघू की जो जीता वही सिकंदर. बर, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की विजय हा शिवसेनेचाच होणार? मला वाटते की नक्कीच, कारण एकनाथजी शिंदेनी खूप काम केलं. आमचे लोकल नेता नितेश राणे असो, उदय सामंत असो, दीपक केसरकर असो किंवा रामदासजी कदम, सगळ्यांनी इतकं काम केलं कोकणमध्ये आणि लोकांना माहिती आहे आणि विश्वास आहे. ते विश्वासला घेऊन आम्ही पुढे चालणार. आणि मला नाही वाटते की काय स्पेक्युलेशन करायची गरज आहे. 3 तारीखला नक्कीच निकालच्या नंतर आपण चर्चा करू. आणि त्यावेळेला महायुती सुद्धा एकत्र असेल असंही तुम्ही म्हणताय? 100% एकत्रच असणार, कारण नेतृत्वाने ठरवलं. आदरणीय देवेंद्र फडणवीसचे जे कॉमेंट्स आहेत तुम्ही बघा की किती पॉझिटिव्ह आहे. एकनाथजी शिंदेचे कॉमेंट्स इतकी मच्युअर आहे, आणि हेच आहे गुण नेताचा. जिथे त्यांना माहिती आहे की जे अलायन्स आहे ते विश्वास आहे जनताचा पण आणि कार्यकर्त्याचा पण. नक्कीच. वैभवजी, तुम्हाला हे सगळं पटतंय की महायुतीमध्ये प्रचंड सामंजस्य आहे आणि त्याचबरोबर मॅच्युरिटी सुद्धा, आणि त्याचबरोबर तुम्ही काही वेगळ्या पद्धतीचे तुमचं म्हणणं आहे जे मालवणामध्ये चाललंय त्याबद्दल काय सांगाल? खरं तर सामंजस्य आहे हे 2-4 दिवसामध्ये आपल्या सर्वांनाच आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दिसून आलंय की महायुतीमध्ये कसं सामंजस्य आहे. आज भारतीय जनता पार्टीचे एक आमदार हे संतोष बांगर यांना 50 कोटी रुपये मिळाले म्हणून स्पष्ट सांगतायत. दुसरे एक मंत्री सांगतायत की उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस म्हणून सांगितले म्हणून शिंदे गटात जात आहेत, ते उद्या आमचे येतील. आणि त्यामुळे कशा पद्धतीने सामंजस्य आहे हे महाराष्ट्रातील जनता वेगवेगळ्या स्तरावरनं वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून बघत आहे. खरं तर आज आता विषय आला मालवणचा. आज मालवणमध्ये विजय केनवडेकर हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. भारतीय जनता पार्टीचे कालच्या लोकसभेमध्ये नारायण राणेंचे ते प्रचार प्रमुख होते. आज त्यांनी ते मान्य पण केलेलं आहे. त्याचबरोबर नितेश राणेंचे सुद्धा, कारण भारतीय जनता पार्टी आणि शिंदे जे शिवसेना आहे हे एकच होते, फक्त निलेश राणेंना तिकडे मिळाल्यामुळे शिंदे सेनेची या जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आणि कार्यकर्ते भाजपचेच होते. परंतु आता राज्य पातळीवरून रवींद्र चव्हाणांनी सांगितले की ज्या पद्धतीने आपला पक्ष वाढवायचा आहे किंवा आपण वेगळ्या निवडणुका लढवायच्या आहेत, परंतु या निवडणुका लढवताना ज्या पद्धतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी म्हणजे प्रत्येक मतदारांना पैशाचं वाटप झालं तसंच आता वाटप होत आहे. ते सगळे जिल्ह्यात होत आहे. बरं वैभवजी, हे तुम्ही दोघंही महायुतीच्या दोन्ही या पक्षांच्या विरोधात बोलताय, पण मालवणमध्ये तुमचं स्टेटस काय आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं? मालवणमध्ये माझे सगळे 21 उमेदवार उभे आहेत, 20 नगरसेवक आणि शिवसेनेचा नगराध्यक्षाचा उमेदवार पूजा करलकर हे 21ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सिम्बॉलवर उभे आहेत. म्हणजे नगराध्यक्ष तुमचा होणार असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, आता निवडणुकीमध्ये 10,000 5,000 हे प्रत्येकाला मतदाराला दिले जात आहेत. आज खरं तर हे शिंदेनी किंवा निलेश राणेंनी हे आरोप का केलेत? कारण जे इतके दिवस निलेश राणे पैसे देत होते त्याच्यापेक्षा जास्त पैसे आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिले जात आहेत, आणि हे काय ओपन सिक्रेट झालेलं आहे. आणि असं असताना सुद्धा आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. प्रामाणिकपणा, निष्ठा हा विषय घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत. परंतु भारतीय जनता पार्टीने जर एवढा विकास केला तर त्यांना ह्या अशा छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये आज आपण बघतोय की राज्यभर अनेक मंत्री फिरतायत,
अनेक या ठिकाणी आमिष दिले जात आहेत, अनेक सभा आश्वासन दिले जातात, माझ्याकडे तिजोरीची चावी आहे की तुझ्याकडे तिजोरीची चावी आहे. या सगळ्या गोष्टी का कराव्या लागतात? तुम्ही खरं तर याचं तर आपण उत्तर घेऊच, पण ज्या पद्धतीने निलेश राणेंनी आरोप केले आणि त्याच्यानंतर ज्या कृतीने त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं, या सगळ्या कृतीला तुमचा पाठिंबा आहे काय? तुम्हाला पटलंय का ज्या पद्धतीने घडलं? खरं तर ह्या निलेश राणेंनी हे स्टिंग ऑपरेशन केलं हे एवढ्याच गोष्टीसाठी केलं होतं, कारण त्यांना माहिती होतं की गेल्या वर्षी जे पैसे आले होते ते ह्यांच्याकडेच होते 2 निवडणुकीमध्ये सातत्याने, आणि त्यामुळे त्यांना आता कुठेतरी या लोकांना थांबवून आपल्याला पुढे कसं करता येईल यासाठी त्यांनी ते ऑपरेशन केलं. खरं तर हे दोघंही पैसे वाटवतात. फक्त आता काय माहिती आहे की आम्ही जर हे आरोप केले असते तर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे माध्यमातील वसुली किंवा ह्या आता बंगसाहेब वगैरे ह्यांनी ते आरोप स्वीकारले नसते. आता त्यांच्याच मित्र पक्षातल्या एका सहकार्याने, ज्याचे वडील भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री आहेत, भारतीय जनता पार्टीचे सध्याचे खासदार आहेत, त्यांचे बंधू पालकमंत्री आहेत, भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत, आणि त्यामुळे हे झालं. जर समजा आम्ही हे ऑपरेशन किंवा केलं असतं तर आमच्यावरच उलटी कारवाई झाली असती. त्यामुळे ही कारवाई ही ते स्वतः मंत्र्यांचे भाऊ किंवा खासदारांचे चिरंजीव असल्यामुळे हे कारवाई केली लोकांसमोर. मला असं वाटतं की वैभवजी तुम्हाला कुठेतरी असं म्हणायचंय की या दोन्ही पक्षांकडनं कुठेतरी लक्ष्मी दर्शन ज्याचा शब्द आपण सातत्याने वापरतो तो होत आहे, त्याच्यामुळे त्यांचा जिंकून येण्याची शक्यता जास्त आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? असं नाही सर, असं नाही. शक्यता कशी असेल? आज सगळ्या ठिकाणी पैशाचा हे होऊन सुद्धा त्यांना आज यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांना वेगळे आरोप करावे लागतात. आज मी सांगतो की मालवणातील जनता सुज्ञ आहे. आज मालवण्यातील जनता माझ्यावर विश्वास दाखवतील, आमच्या नगराध्यक्ष मॅडमवर विश्वास दाखवतील आणि आम्हाला निवडून दिल्याचा माझा विश्वास आहे, आणि हा विश्वास येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल. शायनाजी, खरं तर स्थानिक पातळीवरती लढत किंवा मैत्रीपूर्ण लढत असं म्हणता आणि महायुतीतल्या पक्षांबरोबरच लढत, म्हणजे माफ करा, महायुतीतल्या पक्षांसोबतच आम्ही जाणार असं खरं तर प्रत्येक पक्षाने म्हटलेलं आहे. परंतु तुमचा पक्ष हळूहळू शरद पवारांबरोबर सुद्धा जातोय, विविध ठिकाणी काँग्रेस बरोबर सुद्धा जातोय. तर आता ही परिस्थिती अशा पद्धतीची का निर्माण झाली? जर तुम्ही आधी म्हटलं होतं की महायुतीतल्या पक्षांबरोबरच राहणार किंवा मैत्रीपूर्ण लढतीच होणार, कारण लढतींमध्ये सुद्धा मैत्रीपूर्ण अशी परिस्थिती सध्या दिसत नाहीये. मला वाटते की वस्तुस्थिती हे आहे की स्थानिक स्वराजमध्ये इतकी उमेदवार आहे आणि इतकी आकांक्षा अपेक्षा एक एक कार्यकर्त्यांचा आहे. तर तुम्ही बघितलं तर हे निवडणूक बाकी निवडणूक पेक्षा खूप वेगळं आहे, आणि स्थानिक स्वराज म्हणून कार्यकर्त्यांना एक चान्स भेटते. तर नक्कीच ते कार्यकर्त्यांना पाहिजे की आम्ही पुढे जाऊन लढू, आणि तिथे कॉम्प्रोमाइज पण मग काँग्रेस बरोबर गेल्यावरती ती एक नैसर्गिक युती जे नेहमी सातत्याने म्हटलं जातं ती आहे असं तुम्हाला वाटतं का? बघा, नक्कीच आम्हाला पाहिजे की आमचे महायुती एकत्रच राहायचं, लढायचं एकत्र, कारण काम इतकी झालं. आणि महायुतीचं काम तुम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस किंवा आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे आणि अजित पवारच्या हे कॉम्बिनेशन जे आहे पूर्ण प्रदेश म्हणजे चर्चाचा विषय तर आहेच, परंतु तुम्ही बघितलं की विधानसभामध्ये पण काय स्ट्राईक रेट होते. आम्ही 80 जगावरती लढून 60 जगावरती जिंकून आले. तर मला वाटते की हेच परंपरा असणार आणि पुढे जाऊन हिकअप्स असणार थोडं. पण मग या निवडणुकीमध्ये तुमचा आकडा जास्त असेल का तुमच्या मित्राचा आकडा जास्त असेल असं तुम्हाला वाटतंय शायनाजी? मला वाटते की नक्कीच शिंदे सेना पुढेच असणार, कारण आमचे नेत्याची लोकप्रियता एक एक ठिकाणी, आता तुम्ही आज बघा साहेबांचे जे दौरा होते एक एक ठिकाणी किती प्रचंड पब्लिक, आणि काल पण असंच होतं, परवा पण होतं. शायनाजी, नक्कीच म्हणजे तुम्हाला भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे जास्त विजय तुमचा मोठा होणार आहे असं तुम्ही म्हणताय. नवनाथजींना याच्याबद्दल काय म्हणायचं ते आपण जाणून घेऊया, त्याच्यानंतर संदीपजी मी तुमच्याकडे येणार आहे. नवनाथजी. शायनाजींना शुभेच्छा आहेत, पण भारतीय जनता पार्टी सातत्यानं महायुतीमध्ये नेतृत्व करते. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातच या सगळ्या निवडणुका होत आहेत, आणि महायुती म्हणून आमचा जास्तीत जास्त प्रयत्न होता की मित्र पक्षांना सोबत घ्यावं, मित्रांना सोबत घ्यावं आणि मित्रांसोबत मिळून निवडणूक लढावी. आमचा प्रयत्न हे सातत्यानं अगदी सुरुवात निवडणूक अनाऊन्स झाल्यापासून युती पर्यंत जास्तीत जास्त ठिकाणी प्रयत्न होता, परंतु दुर्दैवाने काही ठिकाणी आमची युती झाली नाही. तरी आमचा अजूनही प्रयत्न आहे की तिथं मैत्रीपूर्ण लढत व्हावी. आम्ही कुठेही मित्र पक्षावर टीका केली नाही, आम्ही कुठेही मित्र पक्षाच्या घरामध्ये जाऊन म्हटलं नाही की तुम्ही पैसे वाटताय, कोणाला काय तपासतायत.
अशा पद्धतीचे खोटे दादांत खोटे आरोप आम्ही केले नाही. मला वाटतं नवनाथजी मगाशी तुम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही पद्धतीने आशीर्वादावर आमचा विश्वास आहे. बरोबर, नक्की. भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वामध्ये जास्तीत जास्त जागा मिळणार आणि जास्तीत जास्त नगरपालिका आणि नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टी. नक्की नवनाथजी, मी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे. आता आपण प्रामुख्याने ज्यांना आज बोलवलेलं आहे या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण करण्यासाठी ते ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे मी आता जातीये. संदीपजी, मला असं विचारायचं आहे की सध्याची जी परिस्थिती आहे की लक्ष्मी दर्शन किंवा अशा पद्धतीचे शब्द अगदी सहज वापरले जात आहेत प्रचारांमध्ये सुद्धा, आणि कुठेतरी प्रलोभन म्हणा किंवा दबाव तंत्र म्हणा हे सातत्याने दिसतंय, हा एक भाग. आणि त्याच्याबरोबर दुसरीकडे महायुतीमध्ये सातत्याने विविध ठिकाणी जे खटके उडताना दिसत आहेत, हे बघता एक विश्लेषक म्हणून या आत्ताच्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघताय? मुळात राजकारण कुठच्या पातळीला जाऊन घसरलंय ते आपण बघायला पाहिजे. आणि आता ह्या निवडणुका ज्या आहेत नगरपरिषदांच्या, त्या बऱ्याच कालावधीनंतर होत असल्यामुळे खाली कार्यकर्त्यांची एक अपेक्षा असते, ती टिकवणे नेत्याची जबाबदारी असते. त्यातून 3 पक्ष एकत्र आहेत. भारतीय जनता पार्टीने त्यांची गरज म्हणा किंवा शिंदेना त्यांची गरज म्हणा किंवा अजित पवारांची गरज म्हणा, शिंदेना शह देण्यासाठी त्यांनी राज्यातल्या सत्तेमध्ये या लोकांना घेतलं. आता नगरपरिषदांमध्ये शिंदे सेना वाढली तर ते भारतीय जनता पार्टीला चालणार आहे का? भारतीय जनता पार्टीचं धोरण कायम असंच राहिलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कोकण हा त्यांचा मुळात तसा बेल्ट तशा अर्थात नव्हता. ह्या सगळ्या परिसर शिंदे ठाण्यापासून पुढे अगदी तिथपर्यंत आणि आता इकडे मुंबईतही पसरत चाललेले आहेत, महाराष्ट्रातही बाकी ठिकाणी पसरत आहेत. तर ही लढाई खरं जर बघितलं तर भाऊ विरुद्ध भाई अशी आहे, म्हणजे देवाभाऊ विरुद्ध एकनाथ शिंदे अशा स्वरूपाची कोकणातली आत्ताची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये निलेश राणे ज्या पद्धतीने गेले त्याच्यावरती निलेश राणे संबंधित व्यक्तीकडे गेले, अजून नारायण राणेंचं बोलणं आपल्याला ऐकायचंच आहे. आणि जे काही चाललंय आर्थिक व्यवहारांच्या बाबतीमध्ये तर सगळेच जण जाणतात, लक्ष्मी दर्शन सगळेच जण बघतायत, पण त्याच्या पलीकडे जाऊन गुंडगिरीला उघडपणे समर्थन देणं, गुंड लोकांना तिकीटं देणं, गुंड लोकांना पावन करून घेणं, ह्याच्यामध्ये सर्वाधिक पुढे कोण आहे ह्याचंही जरा बंग साहेबांनी यांनी जर उत्तर दिलं असतं तर बरं झालं असतं. कारण नाशिकमध्ये सलीम कुत्ताच्या संदर्भामध्ये तुम्ही ज्या बटगुजरला जेलमध्ये पाठवायला निघाला होता, दाऊदचा साथीदार म्हणत होता, त्याचा सन्मानाने तुम्ही प्रवेश करून घेतलात, अशी शेकडो उदाहरणं सांगता येते. म्हणजे अगदी थोडं मागे जर आपण गेलो तर हिमाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री सुखराम जे नोटांच्या गादीवर झोपले म्हणून भारतीय जनता पार्टीनेच आरोप केला होता, त्यांनाही पावन करून घेतलं. आता अजित पवारांनाही पावन करून घेतलं. असे ही सतत चालूच आहे, ही मालिका कधीच न संपणारी आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास नक्कीच त्यांच्याकडे येणार आहे, त्याच्यावरती नक्कीच निवडून येतील. पण मूळ मुद्दा असा येतो की कोकणावरती वर्चस्व हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रामुख्याने पक्षाच्या अध्यक्षांनी जोरदार मुसंडी मारलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये रवींद्र चव्हाणांना कोकणामध्ये आपलं एक स्थान वेगळ्या पद्धतीने भाजपचं निर्माण करायचंय. त्यातून त्यांनीही हे करणारच, हे उघड आहे. दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने करणार आणि शिंदे ताकद लावून धरणार आणि याच्यातलं संघर्ष हा होणार. हा संघर्ष कुठल्या थराला जातोय हेच बघणं आता फक्त बाकी राहिलेलं आहे. नक्की संदीपजी. नवनाथजी, काय म्हणाल तुम्ही एकंदरीतच? आणि महाराष्ट्राच्या बाकीच्या बोला संदीपजी बोला. नाही, आता असं आहे की राजकारण कोणत्या थराला जाणार आहे, कुठपर्यंत जाणार आहे, किती घसरणार आहे हेच बघत राहायचं आपण. सामान्य नागरिकांपुढे त्याच्या पलीकडे जाऊन काही फार मोठा आहे अशातला भाग नाहीये. निवडणुकीत आपापलं मतदान करायचं. लक्ष्मी दर्शनाचा भाग मी नाही म्हणत. लक्ष्मी दर्शन हा शब्द प्रचलित केला तो मुळात नितीन गडकरी यांनी. लक्ष्मी दर्शन हा त्यांच्या आवडीचा शब्द आहे. विधानसभेमध्ये काँग्रेसवरती टीका करताना सातत्याने तो शब्द वापरायचे. हा मूळ शब्द जर लक्ष्मी दर्शनाचा कोणी आणला असेल तर नितीन गडकरी साहेबांनी आणलेला होता. आणि आता तेच सगळं खाली दिसते आपल्याला चित्र. भाई विरुद्ध भाऊ अशी लढाई आहे जी खाली तळापर्यंत झिरपत चाललेली आहे. कारण बघा, एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे, एक चांगलाही भाग आहे, ते छोट्यात छोटी निवडणूक सुद्धा ते पूर्ण ताकदीने लढतात. हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. आणि आता हा प्लस पॉईंट ओळखून एकनाथ शिंदे किंवा त्यांचा जो पक्ष आहे तोही त्याच पद्धतीने जर लढत असेल तर त्यातनं संघर्ष अटळ आहे. बरं, पण संदीपजी 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं रवींद्र चव्हाणांनी म्हटलं, त्याच्या मागे काय नक्की त्यांना म्हणायचं असावं असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याच्यामध्ये दोन्ही अर्थ असतात. एक असं आहे की कार्यकर्ता आणखी टोकाचं पाऊल उचलायला नको, कोणीतरी मधल्या नेत्यांनी काहीतरी चुकीचे वक्तव्य करू नयेत, त्यांना पक्षाध्यक्ष म्हणून काही गोष्टी बॅलन्स करणं गरजेचं असतं.
या पार्श्वभूमीवरती वेळ आल्यानंतर आपण बघू, वेळ आल्यानंतर उत्तर देऊ. आत्ता निवडणुकीचा समय आहे, त्यावेळेला आपण आता काही करूया नको. ह्याच्यातनं काही फार मोठी भांडण होणार नाही. जागोजागी आता हे नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये सगळीकडे असंच होत राहणार आहे. नेतृत्वाला त्यांना संयमाने जावं लागणार आहे. त्याच वेळेला कार्यकर्त्यालाही चूज करायचंय की माझा नेता आक्रमक आहे, तो काही मागे हटणार नाही, हा विश्वासही त्यांना द्यायचा असतो. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याकडे नेमक्या त्याच पद्धतीने बघावं लागेल. बर नक्कीच. नवनाथजी, संदीपजींनी अत्यंत चोख शब्दांमध्ये काही समीक्षा केलेली आहे की कुठेतरी गुंडशाही आणि त्याचबरोबर लक्ष्मी दर्शन या सगळ्याचा आधार खूप जास्त घेतला जातोय. काय म्हणाले याबद्दल? पूर्वीची पत्रकार म्हणून त्यांना समीक्षा करण्याचा निश्चितच अधिकार आहे, पण भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आमचा कार्यकर्त्यांवर आणि केडरवर विश्वास असतो आणि केडरच्या जीवावर भारतीय जनता पार्टी निवडणूक लढते. राहिला प्रश्न गुंडांना कुठल्या पक्षाने घेतलं, तर याची जर आपण कॅटेगरी काढली तर महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत की जे गुंडांच्या जीवावरच निवडणूक लढतात आणि खंडणी मागून निवडणूक लढतात. भारतीय जनता पार्टीचा तो स्वभाव कधीच नाही. भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं कार्यकर्त्यांवर, कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून काम करणारी संघटना आहे. आम्ही कार्यपद्धतीनं चालतो आणि त्या पद्धतीवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. आणि लक्ष्मी दर्शनाचा विषय काढला, भारतीय जनता पार्टीला हे माहित आहे की कामं करून आणि विकास करूनच लोकांची मतं मिळवता येतात. म्हणून 2014 ते 2019 महाराष्ट्राचा कायापालट करण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. आता देखील आपण बघतो मुंबईपासून, चांद्यापासून बांद्यापर्यंत विकासाची कामं, गडचिरोलीमध्ये देखील पोलादाची फॅक्टरी असेल किंवा मुंबईमध्ये मेट्रो आणण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय. म्हणून आमचा अजेंडा हा विकासच असतो. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली पाहिजे, विकासाचा अजेंडा घेऊन जनतेमध्ये गेलं पाहिजे. मला वाटतं नवनाथजी, सातत्याने भाजपकडनं विकासाचा अजेंडा हा मुद्दा मांडला जातोय. वैभवजी, हा मुद्दा तुम्हाला पटतोय का? नाही, खरं तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. परंतु आता आपण बघतोय की विकासाचे मुद्देच निवडणुकीमध्ये नाही आहेत. मुद्दे काय आहेत हे आपण सगळ्यांनी बघितलं. बांगरांनी 50 कोटी घेतलेत, इकडे भाजपचे पैसे वाटतात. संदीपजी एक क्षण थांबा, मी तुमच्याकडे येते. वैभवजींना आधी त्यांचं बोलणं पूर्ण करू दे. वैभवजी बोला. या सगळ्या गोष्टीमध्ये विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवत नाहीत, म्हणून या निवडणुका लक्ष्मी दर्शनाने होत आहेत. आज आपण बघितलं ग्रामीण भागातील, आपण जेव्हा लोकांना, पत्रकारांना भेटाल, प्रतिष्ठित व्यक्तींना भेटाल, तेव्हा ते सांगतील तुम्हाला की ग्रामीण भागामध्ये आता निवडणूक लढवणं हे आता सहजी माणसाचं काम नाही. जर एखाद्या पक्षाने सगळी यंत्रणा दिली असेल तर कार्यकर्ते सुद्धा आता जो पक्ष यंत्रणा देतोय, जो पक्ष पैसे देतोय त्याच्याकडे धावतात. आणि आता 100 म्हणजे मला आश्चर्य वाटलं की महाराष्ट्रामध्ये 4 नगर परिषद, 100 नगरसेवक हे बिनविरोध झालेत. हे कशामुळे झालेत? म्हणजे कामामुळे झालेत की कोणी फॉर्म अर्ज बाद केला, त्यांच्यावर दबाव आणला, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे विकासावर ह्या निवडणुका लढवल्या जात नाहीयेत. ह्या आता फक्त ह्या दोन सत्तेमधल्या दोन ह्याच्यामध्ये संघर्ष अधिक तीव्र होत चाललेला आहे आणि त्यामुळे आणि जास्त वाटप होतोय. बर नक्कीच. संदीपजी, तुम्ही आमच्या सोबतच राहा. मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे आणखीन एका विषयावरती चर्चा करायला. पण वैभवजी, शायनाजी आणि त्याचबरोबर नवनाथजी, धन्यवाद, तुम्ही आज आमच्या सोबत चर्चा केली त्याबद्दल. आता आपण आणखीन एका महत्त्वाच्या घटनेकडे वळणार आहोत. तिकडे सिंधुदुर्गामध्ये 2 सख्खे भाऊ भांडतायत, तर मुंबईमध्ये 2 चुलत भावांच्या भेटीगाठी सातत्याने वाढल्या आहेत. तसं बघितलं तर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेटले ही बातमी उरलेली नाहीये. या दोघांच्या वरचेवर भेटीगाठी होतच आहेत. पण आजची भेट जरा वेगळी होती असं दिसतंय, कारण राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ठाकरे बंधूंमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. समोरासमोर एवढा वेळ बोलण्याची पहिलीच वेळ, त्यामुळे आता ठाकरे बंधूंमधील युतीची चर्चा बरीच पुढे सरकल्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबईतले काही वॉर्ड याच्यावरती दोघांचाही दावा असल्याची माहिती आहे आणि आजच्या चर्चेत यावरच वाटाघाटी झाल्या असाव्यात असंही सांगितलं जात आहे. तर अशा पद्धतीने आज पुन्हा एकदा भेट झाली. संदीपजी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतेय. सातत्याने भेटतायत दोघी भाऊ, पण नक्की घोडं कुठे अडलंय असं तुम्हाला वाटतं? कशा पद्धतीने या युतीला अखेर साकार रूप दिलं जाईल असं तुम्हाला वाटतं? आता मुळामध्ये थोडं पाठी जायला लागेल. 2017ची जी मुंबई महापालिकेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणाला युती तुटली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोघे स्वतंत्रपणे लढले, राज ठाकरे स्वतंत्रपणे लढले होते. पण ते ऐत्यावेळेला युती तुटल्याचा फटका शिवसेनेला बसला.
त्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेने एकूण 84 जागा 2017 साली जिंकल्या. भारतीय जनता पार्टी वाढली 82 जागा त्यांनी जिंकल्या. बरोबर. आता या सगळ्यात मनसेची सातत्याने पिछेहाट होत होती. आता परिस्थिती अशी झाली की एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र पक्ष काढला, ते पक्षातून बाहेर पडले, फुटले, जे काय म्हणायचं ते म्हणा. त्याच्यानंतर त्यांनी मुंबईमधले जवळजवळ 127 शिवसेनेचे माजी नगरसेवक आपल्याकडे ओढून घेतले. ही मंडळी त्यांच्याकडे गेली. त्याच्यामध्ये 2017 मधली साधारण 44 नगरसेवक गेल्याची माझी माहिती आहे, जे तेही लोक मान्य करतात. आता राज ठाकरे यांची जी स्ट्रॅटेजी एकूण मी जी बघतोय किंवा ज्या काही चर्चा होतात मनसेच्या, त्याची जी काही माहिती येते त्याच्यानुसार शिवसेनेचे जे आत्ता विद्यमान नगरसेवक आहेत, जे त्यांच्या नॉट विद्यमान म्हणजे त्यांच्याकडे जे नगरसेवक आहेत माजी नगरसेवक, त्या जागा वगळता उर्वरित जे फुटलेले नगरसेवक आहेत त्यातल्या जिंकून येण्याची शक्यता असलेल्या काही जागा मिळाव्यात असं मनसेची एक धारणा असणं स्वाभाविक आहे. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की त्या जिंकून आलेल्या जागा जर द्यायच्या असतील तर मग त्याच्या बदल्यामध्ये मनसे असं काय देणार आहे? मनसेला मुळात मुंबईत मतं किती मिळाली होती? समजा 4 जागा तुम्हाला सोडल्या तर 2 ठिकाणी तरी आमच्या विजयाची खात्री तुमच्याकडे देण्या एवढी ताकद आहे का? असे कुठले वर्ड तुम्ही सांगू शकता? तर हे सगळे थोडं ट्रिकी सिच्युएशन आहे. या ट्रिकी सिच्युएशनमध्ये कनिष्ठ पातळीवरती खालच्या पातळीवर चर्चा झाली तर तो विषय कधीच सुटणार नाही. आणि त्यामुळेच माझी अशी माहिती आहे की आज उद्धवजी स्वतःहून राज ठाकरे यांच्याकडे गेले होते. त्याच्यामध्ये या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली असणार. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या जागा मागू पाहते त्याच्यामध्ये माहीममध्ये 2, शिवडीमध्ये 2, वरळीमध्ये 1 किंवा 2, विक्रोळीमध्ये 2, भांडूपमध्ये 2, मागाठाण्यामध्ये 2 आणि बोरिवलीमध्ये 2. त्याच्यामध्ये बोरिवलीमधला 18 नंबरचा जो वॉर्ड आहे त्या ठिकाणी मनसेची ताकद आहे. तिथे ज्या महिला नगरसेविका होत्या त्या एकनाथ शिंदेकडे गेल्या होत्या आणि आता परत इकडे आलेल्या आहेत, म्हणजे परत उद्धव ठाकरेंच्या गटात आल्यात आणि त्यांना तिकडे आता सीटवरती ते दावा करू पाहत आहेत. पण ती सीट कदाचित शिवसेनेला, म्हणजे आता असे काही वादाचे मुद्दे होणार आहेत त्याच्या पुढच्या काळात किंवा काही चर्चेचे मुद्दे राहतील. त्यामुळे सगळ्या जे फुटलेले नगरसेवक आहेत त्यापैकी मेजॉरिटी जर जागा मागितल्या तर मग उद्धव ठाकरेंना फायदा काय, त्यांच्या पक्षाला फायदा काय राहणार? राज ठाकरेंच्या जागा येतील भरपूर, पण त्या जिंकलेल्याच जागा होत्या, संघर्षातून जिंकलेल्या जागा होत्या, भाजप बरोबर संघर्ष करून त्या जिंकल्या होत्या. अशा वेळेला त्या जागा दिल्यानंतर शिवसेनेला मनसे काय देऊ शकणार आहे? कुठल्या जागा किंवा कुठल्या भागामध्ये त्यांची जी मतं पॉकेट आहेत त्या ठिकाणच्या जागा सोडणार आहेत, असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये होतील. आणि बऱ्याच काळानंतर इलेक्शन होत असल्यामुळे कार्यकर्त्यांचा रेटा प्रचंड असतो. त्यामुळे मुळात वरच्या पातळीवरती प्राथमिक चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत नेऊन नंतरच ती युती जाहीर होईल. बरोबर. आणि तीच चर्चा सातत्याने कुठेतरी आता होतीये असं आपल्याला दिसतंय. आणि कोण किती गोष्टी, हू ब्रिंग्स व्हॉट टू द टेबल, हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे असं तुम्ही म्हणताय, ते नक्कीच आहे. धन्यवाद आज तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत चर्चा केली त्याबद्दल. पाहुयात महाराष्ट्राचा कौल आजच्या प्रश्नावरती. 13,000 मतं आलेली आहेत आणि निवडणुका पैशाच्या जोरावरती जिंकता येतात का? 87% जनता हो म्हणतेय आणि 13% नाही असं म्हणतेय. यानंतर जाणून घेऊया आजची आमची संपादकीय भूमिका सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. पूर्वी आपण बघितले की नेता मोठा होतो, मग त्याच्या परिवारातील मुलं, पुतणे, भाचे सर्वांनाच त्याच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात यायचं असतं. तसं ते येतातही. पण मग त्यात कोणी राहुल गांधी, प्रियंका गांधींसारखे गुण्या गोविंदानं एकमेकांना साथ देत राजकारण करतात, तर कधी जसे बहीण कन्नीमोळीनं भाऊ स्टॅलिनला उघड नेता मानलं तसंही करावं लागतं. कधी कधी माधवराव शिंदे आणि वसुंधरा राजेंसारखे वेगवेगळ्या पक्षात जावं लागतं. कधी पक्ष एक असला तरी लालू प्रसाद यादवांच्या किंवा मुलायम सिंग यादवांच्या घरात घडली तशी यादवीही पाहायला मिळते. राज्यात हीच यादवी आपण कधी काळी पंकजा आणि धनंजय मुंडेंमध्ये बघितली. एकाच पक्षात एकाच जिल्ह्यात राजकारण दोघांसाठी करताना स्पेस नव्हती, त्यामुळे दोघे 2 वेगवेगळ्या पक्षात गेले. हेच नारायण राणेंच्या मुलांबरोबर आज घडताना आपण बघतोय. उगाच संघर्ष नको हे ओळखून कधी काळी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना केंद्रात आणि अजितदादांना राज्यात अशी वाटणी करून टाकली होती. पण इथे मतदारसंघापुरती लढत मर्यादित नव्हती, तर थेट पक्षावरच्या कंट्रोलसाठीची लढत होती. अखेर कुटुंब आणि पक्ष दोन्ही फुटण्यात त्याचं पर्यवसन झालं. हेच उद्धव आणि राज ठाकरेंबरोबर सुद्धा घडलं.
आज जे नितेश आणि निलेश राणेंमध्ये घडतंय ते खरं तर त्या दोघांमधला संघर्ष नाहीच, तो आहे कोकणासाठीचा संघर्ष. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय महत्वाकांक्षांचा संघर्ष, भाजप आणि शिवसेनेतील आजचा संघर्ष. हीच ती वेळ, हीच ती निवडणूक आहे जेव्हा भाजप कोकणात भक्कम होऊ शकतो आणि त्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची रेष छोटी करावी लागणार. या लढ्यात भाजपाची रेष मोठी झाली तर नितेशचं नेतृत्व यशस्वी होणार. या निवडणुकीत शिंदेंच्या सेनेची रेष छोटी झाली तर निलेशच्या राजकीय अस्तित्वावर परत ढग जमू लागतील. त्यामुळे ही भाऊबंदकी नसून ही आहे राजकीय अस्तित्वाची लढाई. इतक्यात उद्धव आणि राजची मुंबईत 13वी भेट, त्याला बैठकही म्हणू शकतो. एकमेकांविरोधात बरंच काही सार्वजनिक स्तरावर बोलत इतकी वर्ष वेगवेगळ्या पक्षात आपले राजकीय अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आज तेच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एक व्हायला हवं हे लक्षात आलंय. पण त्यामुळे इथे भाऊबंदकी संपली असंही नसतं. राणे बंधूंसारखीच ही सुद्धा परत एकदा फक्त अस्तित्वाचीच लढाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.